हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे एक रेसिपी, ती म्हणजे दम आलू. चला तर मग पाहूया. दम आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य. सर्वप्रथम मी इथे छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहेत. हे आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतील. दम आलूसाठी स्पेशली हे बटाटे वापरतात. हे बटाटे मी बॉईल करून घेतले आहेत. हे पूर्ण बॉईल न करता मी 80% शिजवून घेतले आहेत. त्यानंतर फोकच्या साहाय्याने त्यांना असे होल करणार आहेत, जेणेकरून दम आलूचा जो मसाला आहे तो त्याला व्यवस्थित छान असं त्याच्यामध्ये जाण्यासाठी. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. ह्या रेसिपीला तेल थोडं जास्त लागतं. त्यानंतर जे शिजवलेले बटाटे आहेत ते मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे. बटाटे शॅलो फ्राय होतात तोपर्यंत मी कांदा, लसूण, आलं आणि त्यात कोथिंबीर घालून मी ही पेस्ट करून घेणार आहे. छान असं बारीक वाटण करून घ्यायचंय. त्यानंतर मी ते 10 ते 15 काजू एक अर्धा तासासाठी भिजत ठेवले होते आणि काजू आणि टोमॅटोची मी आता पेस्ट करून घेणार आहे. सेम मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही मिक्सी जारमध्ये काजू आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्या. इथे आपले काजू आणि टोमॅटोची पेस्ट रेडी आहे. तोपर्यंत इथे बटाटेही छान शॅलो फ्राय झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता फोडणीची तयारी करूया. इथे मी थोडे खडे मसाले वापरणार आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी सर्वप्रथम 2 छोटे तुकडे दालचिनी, 1 मोठी वेलची, ज्याला मसाला वेलची म्हणतात, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, थोडं शहाजिरं, त्याचप्रमाणे 2 हिरवी वेलची. त्याला आता तेलात छान असं फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर जे आपण आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते मी घालणार आहे आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत ढवळत राहायचं आहे. हे बघा, छान तेल सुटल्यानंतर त्यात मी पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, इथे मी 1 चमचा मालवणी मसाला घेतला आहे यश स्पाइसेसचा, आणि 1 चमचा काश्मीरी पावडर घेतली आहे, काश्मीरी रेड चिली पावडर, तीही मी यश स्पाइसेसची घेतली आहे. त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू आणि टोमॅटोची पेस्ट केली होती तीही मी त्यामध्ये घालणार आहे आता आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे. आता मी त्या 1-2 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवणार आहे, जेणेकरून त्या जो मसाला आहे त्याला छान असं तेल सुटेल. तुम्ही बघू शकता याप्रमाणे. आता मी त्यामध्ये 4 चमचे दही घालणार आहे. दही घातल्यानंतर पण लगेच हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. कंटिन्यू फेटून घ्यायचं आहे.
त्यानंतर चवीपुरता मीठ, थोडंसं पाणी घालणार आहे, अर्धा कप पाणी, आणि हा मसाला शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे. आता बघा मसाला छान झाला आहे. आता ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही आता रेडी आहे. आता त्या ग्रेव्हीमध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेले बटाटे होते ते घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे 1 चमचा जिरा पावडर घातला आहे. आता कोथिंबीर, थोडा गरम मसाला घातला आणि कसुरी मेथी पण हातावर चोळून बारीक करून कसुरी मेथी, तेही छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे अर्धा कप अजून मी पाणी घातलं आहे, जेणेकरून बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स होतील. आणि परत एक 5 ते 7 मिनिटासाठी बारीक मंद गॅसवर त्याला शिजायला ठेवणार आहोत. हे बघा आपले दम आलू रेडी झाली आहे. दिसायलाच किती छान दिसते. त्यावर छान असं 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. आपले दम आलू रेडी आहेत. आता गरमागरम सर्व करा. बघा दिसतायत ना, एकदम छान यम्मी. तोंडाला पाणी सुटतंय. आपले दम आलू रेडी आहेत. हे तुम्ही रोटी, नान, चपाती, पुरी किंवा अगदी राईस बरोबरही सर्व करू शकता. माझ्या अशा नवीन रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.